नमस्कार, सुवर्णाज किचनमध्ये मी सुवर्णा तुमच्या सगळ्यांचे स्वागत करीत आहे. तर आजची रेसिपी पाहणार आहोत आपण भोपळ्याच्या घाऱ्या. अशा लाल भोपळ्याच्या घाऱ्या. आपण तो भोपळा घेतला आहे, त्याचं वरचं साल काढून घेतले, त्याचे तुकडे करून घेतले आणि साध्या पाण्यामध्ये आता आपण हे उकडून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण ते उकडून घेणार आहोत. घाऱ्या बनवण्यासाठी जे आपण लाल भोपळा शिजवून घेतला आहे तो आता काढून घ्यायचा आहे बाजूला, पाण्यातनं बाजूला काढायचा आहे. याच्यामध्ये गूळ आणि मावल एवढा गव्हाचं पीठ मिक्स करून घ्यायचे. चवीप्रमाणे मीठ टाकायचं, थोडंसं चवीसाठी मीठ टाकायचं. हे पूर्ण पीठ मळून घ्यायचं आणि याच्या पुऱ्या बनवायच्या. असे हा शिजलेले भोपळा बारीक करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे यामध्ये गूळ घालून बारीक करून घ्यायचं आहे आणि याला जेवढं पाणी राहिलं तेवढंच घ्यायचं आहे. याच्यात आणखीन एक्स्ट्रा पाणी टाकायचं नाही. जेवढं गव्हाचं पीठ मावन तेवढं याला घालून पीठ मळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण गूळ घालून गव्हाचं पीठ घालून हे मळून घेतलेलं आहे. त्याचे असे गोल गोल गोळे करायचे आणि अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या. या सगळ्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि तेलामध्ये तळून घ्यायच्या. अशा प्रकारे आपण सगळ्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. तेल गरम करायला ठेवलेलं आहे, पण ते तळून घेणार आहे. अशा प्रकारे आपल्या सगळ्या घाऱ्या आपण तळून घेणार आहेत. तुम्ही पण ही रेसिपी घरी ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.